नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण वाशिरे गावातील एका अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल बोलणार आहोत. विषय आहे श्री धर्मनाथ महाराज मंदिराचा भव्य कायापालट. म्हणजे पहा, एखादं बांधकाम जेव्हा फक्त सिमेंट आणि विटांपुरतं मर्यादित न राहता थेट संपूर्ण गावाची श्रद्धा आणि अस्मितेचा विषय बनतो, तेव्हा तिथे नक्की काय जादू घडते हे आपण आज उलगडून बघणार आहोत. ही गोष्ट फक्त एका वास्तूची नाहीये, तर एका समाजाच्या अफाट एकतेची आणि त्यांच्या भक्कम संकल्पाची आहे. आता जीर्णोद्धार किंवा नूतनीकरण हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सिमेंट, वाळू, विटा आणि बांधकाम, बरोबर. पण वाशिरे गावाचा दृष्टिकोन इथे खूप वेगळा आणि खरंच खूप खोल आहे. हे काम केवळ दगड विटांचं नाहीये, तर हा एका गावाच्या आत्मसन्मानाचा, त्यांच्या एकतेचा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या निस्सीम श्रद्धेचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म आहे. ही भावनाच इतकी प्रबळ आहे की ती प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत आहे. कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात एका ठाम संकल्पाने होते, हे तर आपल्याला माहितीच आहे. इथेही तसंच झालं. महाराष्ट्र दिनाच्या अतिशय शुभ मुहूर्तावर म्हणजेच 1 मे 2026 रोजी हा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला. आता हे नेतृत्व कोणी केलं? तर गावाचे सरपंच श्री संभाजीराजे कुडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वांना आदरास्थानी असलेले ह.भ.प. श्रीपती महाराज कुडेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. सर्व गावकरी एका विचाराने आणि भावनेने एकत्र आले. हे दृश्यच खरं तर खूप भारावून टाकणारं होतं. आणि हो, आधुनिकतेकडे जरी आपण वाटचाल करत असलो ना, तरी आपली पाळेमुळं किती घट्ट आहेत हे इथं दिसून येतं. प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याआधी काय झालं तर परंपरेनुसार अत्यंत पावित्र्य राखून ब्राह्मणांकडून विधिवत पूजा करण्यात आली. साक्षात श्री धर्मनाथ महाराजांची या कार्यासाठी रीतसर परवानगी घेतली गेली. म्हणजे हा फक्त एक सोपस्कार नव्हता, तर कामातील पावित्र्य जपण्याचं आणि नितांत भक्तीचं ते एक अतिशय महत्त्वाचं पाऊल होतं. बरं, या सगळ्या मागे ना एक खूप भावनिक किनार आहे, ती म्हणजे स्वप्नपूर्ती. आता हे स्वप्न कोणाचं होतं तर गावातील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व स्वर्गीय म्हातारबा भीमाजी कुडेकर यांचं. त्यांनी या मंदिराला एका भव्य आणि आदर्श रूपात पाहण्याचं एक सुंदर स्वप्न पाहिलं होतं. त्यामुळे हा आजचा जो जीर्णोद्धार आहे तो केवळ भविष्याची सोय नाहीये, तर तो भूतकाळातील एका महान ज्येष्ठाच्या स्वप्नाचा सन्मान आहे. आपल्या पूर्वजांच्या इच्छेला असं मूर्त रूप देणं ही खरंच खूप भावस्पर्शी गोष्ट आहे. जर या कामाकडे फक्त एका जुन्या इमारतीची दुरुस्ती म्हणून पाहिलं असतं तर हा एक निव्वळ व्यावसायिक प्रकल्प झाला असता. पण तसं झालं नाही. याला वाशिरे गावाची श्रद्धा, संस्कृती आणि संस्कारांचा भव्य पुनर्जन्म मानलं गेलं. हाच तो एक धागा आहे ज्याने संपूर्ण गावाला घट्ट बांधून ठेवलंय. हे मंदिर आता गावाच्या परंपरेचं जिवंत प्रतीक बनलंय. शेवटी काय तर सांस्कृतिक मूल्यांची जपणूक ही नुसत्या इमारतीच्या भौतिक बांधकामापेक्षा कितीतरी पटीने मोठी असते, हेच यातून सिद्ध होतं. मग हे मंदिर पूर्ण झाल्यावर कसं दिसेल जरा कल्पना करा. एक अतिशय सुंदर आणि भव्य सभामंडप, एक कायम तेवत असलेली दीपमाळा आणि एकदम प्रसन्न स्वच्छ असा परिसर. हे फक्त दर्शनापुरतं मर्यादित राहणार नाही, तर ते एक असं चैतन्यमयी सांस्कृतिक केंद्र बनेल जिथे गावातील प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव अगदी मनापासून आणि उत्साहाने साजरा केला जाईल. संपूर्ण समाजाला एकत्र आणणारं असं हे हक्काचं व्यासपीठ असणार आहे. पण एवढं प्रचंड मोठं काम कोणी एकटा माणूस करू शकतो का? अजिबात नाही. याला गरज असते ती अफाट एकतेची. म्हणूनच संपूर्ण गावाने, मग त्यात तरुण पिढी असो, माता भगिनी असोत की ज्येष्ठ मंडळी, सर्वांनी एक दिलाने उभं राहण्याचा संकल्प केलाय. आणि विशेष म्हणजे हे काम त्यांनी कोणतीही ओझं किंवा निव्वळ जबाबदारी म्हणून घेतलेलं नाही, तर हा आपला सर्वांचा सामूहिक कर्तव्य धर्म आहे असं ते मानतात. जेव्हा समाज एखाद्या कामाला आपला धर्म मानतो ना, तेव्हा त्याची ताकद खऱ्या अर्थाने कैकपटीने वाढते. आता याच सर्वांना सामावून घेण्याची पद्धत खूपच भारी आणि विचार करण्यासारखी आहे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसते हे ओळखून सहभागाचे 3 सुंदर मार्ग ठरवले गेले: तन, धन आणि मन. म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःचे शारीरिक कष्ट द्यावे, म्हणजेच श्रमदान करावं. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी धन म्हणजे आर्थिक मदत करावी, आणि जे वेळ किंवा योग्य मार्गदर्शन करू शकतात त्यांनी मन लावून आपले सल्ले आणि वेळ द्यावा. थोडक्यात सांगायचं तर इथे प्रत्येकाला आपलं अमूल्य योगदान देण्याची समान संधी उपलब्ध आहे. आणि जेव्हा असा प्रामाणिक विचार समोर येतो तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसादही तितकाच भक्कम असतो.
या प्रसंगी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी क्षणाचाही विचार न करता अगदी उत्स्फूर्तपणे आपली लोकवर्गणी आणि देणग्या स्वेच्छेने जीर्णोद्धार कमिटीकडे जमा केल्या. लोकांचा हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विश्वास आहे ना, तोच कोणत्याही प्रकल्पासाठी खऱ्या अर्थाने इंधनाचं काम करतो. यातून कामाला एक प्रचंड मोठी गती मिळाली आहे. ह्या सगळ्या भावनिक आणि आर्थिक पाठबळानंतर आता प्रत्यक्ष प्रशासकीय कामाला सुरुवात झाली. मीटिंगमध्ये सर्वांच्या वतीनं मंदिर बांधण्याचं कंत्राट म्हणजेच टेंडर श्री कागडे यांच्या निविदेला अधिकृतरित्या मंजूर करण्यात आलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय सर्वानुमते आणि बहुमताने घेण्यात आला. यातली पारदर्शकता आणि गावाचं भक्कम एकमत इथे स्पष्ट दिसतंय. म्हणजे आता जो आध्यात्मिक संकल्प होता तो खऱ्या अर्थाने भौतिक आराखड्यात आणि प्रत्यक्ष कामाच्या प्रवासात उतरला आहे. एकंदरीत हा सगळा खटाटोप भविष्यासाठी नक्की काय वारसा ठेवून जाणार आहे, तर तो या एका वाक्यात सामावलेला आहे, हे मंदिर आमच्या गावानं आमच्या हाताने उभारलं आहे. विचार करा, जेव्हा पुढची पिढी या मंदिरात येईल तेव्हा त्यांना फक्त एक देखणी वास्तू दिसणार नाही, तर त्यांना दिसतील आपल्या पूर्वजांचे कष्ट, त्यांची भक्कम एकता आणि त्यांचा स्वाभिमान. आपल्या पुढच्या पिढ्यांना असा अभिमानास्पद वारसा देणं हाच खरा विजय आहे. आणि असा वारसा कधीच पैशाने विकत मिळत नाही, तो असाच एकजुटीतून निर्माण करावा लागतो. आणि आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत, जिथे खूप महत्त्वाचा विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. वाशेरे गावानं दाखवून दिलेली ही अभूतपूर्व एकता आणि हा जो सगळा प्रवास आहे तो फक्त त्यांच्यापुरताच मर्यादित राहील का? मला वाटतं अजिबात नाही. हे सामूहिक प्रयत्न संपूर्ण पंचक्रोशीतील इतर गावांना आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांना स्वतःचे सांस्कृतिक वारसे जपण्यासाठी नक्कीच एक नवी प्रेरणा देतील. लोक एकत्र आले की अशक्य वाटणारी स्वप्नही कशी पूर्ण होतात याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. ही माहिती तुम्हाला नक्कीच नवी ऊर्जा देऊन जाईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक पावलावर माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक पावलावर माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील.